आज हम प्रभु की आराधना क्या होती है उसके बारे में मनन करेंगे। आणि आज आपण देवाची आराधना काय असते याविषयी मनन करणार आहोत। सब लोग आते हैं, प्रभु की आराधना करते हैं, तालियां बजाते हैं, म्यूजिक करते हैं, हम सब डांस करते हैं। ये सब अच्छा है, लेकिन इसके पीछे प्रभु की आराधना करने का मकसद क्या है, इस बात को हमको सीखना है। आम्ही सर्वजण येतो, आराधना करतो, गीत गातो, नाचतो, गातो, वाद्य वाजवतो, पण आराधना करण्यामागं काय हेतू आहे किंवा त्याचा काय उद्देश आहे हे आपण पाहणार आहोत। हम सभी को इस बात को समझना है कि प्रभु की आराधना क्या होती आम्हा है। सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे की आराधना काय आहे। हम सब जीवित खुदा की आराधना करने के लिए यहाँ आते हैं। आम्ही सर्वजण जिवंत देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी येतो हम यीशु के नाम को ऊंचा उठाने के लिए यहाँ आते आणि हैं। येशूच्या नावाला उंच करण्यासाठी आम्ही येतो हम जीवित परमेश्वर जो यीशु है उसको महिमा देने के लिए यहाँ आते हैं। आणि जिवंत परमेश्वर जो आमचा येशू आहे त्याची महिमा करण्यासाठी आम्ही येतो। और ये सबसे एक उत्तम ऐसा मौका है हम जब प्रभु के हम आराधना कर सकते आणि हैं। सगळ्यात उत्तम अशी ही संधी आहे की आम्ही देवाची आराधना करू शकतो। तो फाउंडेशन क्या है, आराधना स्तुति आराधना का फाउंडेशन या नींव क्या है, इसको समझना है। आणि म्हणून स्तुती आराधनेचा पाया काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। बाइबल के अंदर दो भविष्यवाणी की गई है, बहुत सारी भविष्यवाणी की गई है, लेकिन दो भविष्यवाणी बहुत महत्वपूर्ण की है, उसको आज समझे हम। आणि बायबलमध्ये बऱ्याचशा भविष्यवाण्या केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यापैकी दोन ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत त्या आपण पाहणार आहोत। पहली भविष्यवाणी प्रेषित 2:17 में की गई है। पहिली भविष्यवाणी प्रेषित 2:17 मध्ये केलेली आहे। एक्स चैप्टर 2:70 इसका दूसरा अध्याय और 17 वचन में लिखा है कि अंत के दिनों में परमेश्वर उसकी आत्मा को भेजेगा। आणि त्या भविष्यवाणीमध्ये प्रेषित 2:17 मध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटल्या दिवसात असे होईल की मनुष्यवात्रावरती आपला परमेश्वर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल, उसकी आत्मा का वर्षाव करेगा। त्याच्या आत्म्याचा वर्षाव करेल। और ये भविष्यवाणी जब ये भविष्यवाणी प्रेषित 2:17 में लिखी गई, उससे 6000 साल पहले योएल संदेष्टा ने ये भविष्यवाणी की थी। आणि त्याच्या 6000 वर्षांपूर्वी योएल संदेष्टाने अशीच भविष्यवाणी केलेली होती। यही भविष्यवाणी 6000 साल पहले उसने किया था कि मैं अब परमेश्वर उसकी आत्मा को उसके लोगों पर उंडेलेगा। आणि हीच भविष्यवाणी योएल संदेष्टाने 6000 वर्षांपूर्वी केली होती की परमेश्वर त्याच्या आत्म्याचा वर्षाव त्याच्या लोकांवरती करेल। और हम देखते हैं कि प्रेषित 2:17 के आगे जब पढ़ते हैं तो परमेश्वर का आत्मा हर एक मनुष्य पर उंडेल दिया गया। आणि प्रेषित 2:17 मध्ये आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचा आत्मा प्रत्येक लोकांवरती उतरला। वो पेंटिकोस्ट का दिन था, जब पेंटिकोस्ट के दिन पवित्र आत्मा सबके पर उतर कर आया। आणि पेंटिकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा सर्वांवरती उतरून आला। और ये पहली भविष्यवाणी उस समय पूरी हुई। आणि पहिली भविष्यवाणी त्यावेळेला पूर्ण और झाली दूसरी भविष्यवाणी की गई आणि दुसरी भविष्यवाणी केली गेली। प्रेषितों के काम इसका 15 अध्याय और 16 वचन में। प्रेषित त्याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये। प्रेरितों के काम 15 अध्याय 16 वचन में दूसरी भविष्यवाणी की गई। आणि प्रेषित 15 ते 16 वचनामध्ये त्याच्यामध्ये दुसरी भविष्यवाणी आहे। यहाँ पर कहा गया है कि मैं दाऊद का गिरा हुआ डेरा फिर से उठाऊंगा। आणि इथं लिहिलेलं आहे की दावीदेचा पडलेला डेरा मी पुन्हा उभारीन। दाऊद का गिरा हुआ डेरा है, वो परमेश्वर उसको उठाएगा। आणि दावीदाचा जो पडलेला डेरा आहे परमेश्वर त्याला पुन्हा उचलणार। आमोस की किताब 9 अध्याय 11 से 12 वचन में भी इसी प्रकार लिखा है। आमोस 9, 11, 12 मध्ये देखील हेच लिहिलेलं आहे। मैं दाऊद का गिरा हुआ झोपड़ी को, दाऊद के गिरे हुए मंडप को मैं फिर से खड़ा करूंगा। मी दावीदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन। और ये भविष्यवाणी अब इन दिनों में पूरी होने जा रही है। आणि या दिवसांमध्ये ही भविष्यवाणी आता पूर्ण होणार आहे। दाऊद का डेरा, गिरा हुआ डेरा क्या, इस बात को समझना है। आता दावीदाचा पडलेला डेरा काय आहे हे समजून ये घेणं दाऊद का जो गिरा हुआ डेरा वो आराधना को प्रकट करता आणि है। दावीदाचा पडलेला डेरा हा आराधनेला दर्शवतो। क्योंकि दाऊद का जो मंडप बनाया गया था वो आराधना, हर एक व्यक्ति के लिए आराधना के लिए बनाया गया था। आणि दावीदाचा डेरा हा प्रत्येक व्यक्तीला आराधना करण्यासाठी तयार केला वहां गेला पे होता। सभी लोग आकर आराधना कर सके, इसलिए उस मंडप को खड़ा किया आणि गया था। सर्व लोक येऊन त्या ठिकाणी आराधना करू शकतील म्हणून तो डेरा उभारला गेला होता। लेकिन ये डेरा गिर गया है, ऐसा परमेश्वर का वचन यहाँ कहता परंतु है। हा डेरा पडला आहे असं देवाचं वचन और सांगतं। फिर से परमेश्वर का वचन कहता है, इस डेरे को मैं वापस खड़ा आणि करूंगा। परमेश्वराचं वचन सांगतं की मी हा डेरा पुन्हा वो उभारीन। कैसे खड़ा करेगा? तो आता कसा उभारणार उसकी आहे? आराधना करने वाले लोगों के द्वारा। त्याच्या आराधना करणाऱ्या लोकांच्या द्वारे। इसलिए स्तुति आराधना में परमेश्वर की क्या योजना है, जैसे
दाऊद के मंडप के विषय में परमेश्वर की एक योजना थी कि सभी लोगों ने वहां पर आकर आराधना करें. आणि दाविदाच्या मंडपाच्या मागे एक योजना होती की सर्व लोकांनी येऊन त्या ठिकाणी आराधना और करावी. परमेश्वर की ये इच्छा है कि सभी मनुष्य उस आराधना में परमेश्वर को ढूंढे, परमेश्वर को पहचाने और परमेश्वर के नाम को ऊंचा आणि उठाए. देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येकाने येऊन परमेश्वराला शोधावं आणि त्याची आराधना करावी, त्याच्यावर प्रेम करावं. और परमेश्वर चाहता है कि उसके डेरे में सभी मनुष्य स्वतंत्र रीति से आराधना कर आणि सके. देवाची इच्छा हीच आहे की त्याच्या डेऱ्यामध्ये सर्व मनुष्य मात्राने येऊन स्वतंत्रपणे त्याची आराधना करावी. दो प्रकार के मंडप हम देखते हैं. मूसा का मंडप एक था और दाऊद का मंडप एक था. आणि दोन प्रकारचे मंडप या ठिकाणी आपण पाहतो, एक मोशेचा मंडप आणि दुसरा दाविदाचा लेकिन मंडप. मोसे के मंडप के अंदर बहुत सारे नियम वहां पर लगे हुए थे. मोशेच्या मंडपामध्ये बरेचसे नियम व अटी लागू होत्या. लेकिन जब दाऊद के मंडप को आप देखेंगे तो वहां किसी प्रकार का नियम वहां नहीं था. पण दाविदाचा मंडप आपण पाहिला तर तो कुठल्याही प्रकारचा नियम नव्हता. मूसा के मंडप में जो महायाजक लोग थे वही प्रवेश कर सकते थे. मोशेच्या मंडपामध्ये जे महायाजक लोक आहेत त्यांनाच प्रवेश होता परमेश्वर की उपस्थिति में वही लोग प्रवेश कर सकते थे. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये केवळ तेच लोक प्रवेश करू लेकिन शकत. दाऊद के मंडप के अंदर हर एक व्यक्ति प्रभु की उपस्थिति में आ सकता पण था. दाविदाच्या मंडपामध्ये प्रत्येक व्यक्ती येऊन त्याची आराधना करू शकतो. इसलिए परमेश्वर वहां कह रहे कि मैं दाऊद के डेरे को मैं खड़ा करने जा रहा आणि हूं. म्हणून परमेश्वर म्हणतो की मी दाविदाचा डेरा पुन्हा उभारीन. और किसके द्वारा वो खड़ा करेगा? आणि कुणाद्वारे करणार आहे? जो परमेश्वर की आराधना आत्मा और सच्चाई से करने जे वाले लोग हैं. परमेश्वराची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करतात. पूरे बाइबल के अंदर 50 ऐसे अध्याय हैं जो आराधना के विषय में लिखे हुए आणि हैं. संपूर्ण बायबलमध्ये 50 अध्याय हे स्तुती आराधनेविषयी आहेत. स्तुति आराधना के विषय में 50 अध्याय इस बाइबल में लिखे हुए हैं. आणि स्तुती आराधनेविषयी 50 अध्याय या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. इससे ये पता चलता है कि परमेश्वर ने कितना महत्व इस आराधना को दिया आणि है. यातून आम्हाला कळतं की परमेश्वर आराधनेला किती महत्त्व देतो. इसलिए आज हम उस आराधना को कैसे की जाए, आराधना क्या है, इसको मनन करते हम आगे बढ़ेंगे. आणि म्हणून मग ही आराधना काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, यावर आम्ही मनन करत पुढे जाणार आहोत. अब शिलो परमेश्वर का जो परमेश्वर का जो संदूक था वो एक जगह पर आया हुआ है जिसका नाम शिलो है. आणि परमेश्वराचा जो वेदी आहे ती शिलो या ठिकाणी आली. अब ध्यान से सुनना. परमेश्वर का जो संदूक का अर्थ होता है परमेश्वर की उपस्थिति. आणि त्याचा अर्थ देवाची उपस्थिती. जहां पे परमेश्वर का संदूक है वहां पर परमेश्वर की उपस्थिति होती है. आणि ज्या ठिकाणी कोश परमेश्वराचा कोश आहे त्या ठिकाणी देवाची उपस्थिती. हाँ, देवाचा कोश, परमेश्वर का कोश. परमेश्वराचा कोश. और ये कोश कुछ समय के लिए शिलो में आ गया है. आणि काही समयासाठी शिलो मध्ये तो कोश आलेला. और ये कोश शिलो में कहां पर आया है? तो एली के घर पर. एली जो याजक है उसके घर पर ये कोश रखा हुआ है. एली याजकाच्या घरी हा कोश ठेवला गेला. हम जानते हैं कि एली के बच्चों ने पाप किया है. आम्हाला माहित आहे की एलीच्या मुलांनी पाप केलं. आप इन बातों को थोड़ा ध्यान से सुनेंगे, आज सुनेंगे, अपने जीवन में अपनाएंगे तो मैं आपसे कहता हूं जैसे संदूक के ऊपर परमेश्वर की उपस्थिति हमेशा रहती थी वैसे आपके और मेरे जीवन के ऊपर हमेशा परमेश्वर की उपस्थिति बनी रहेगी. आणि जर हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर त्या कोशावर जशी देवाची उपस्थिती होती तशीच तुमच्या आणि माझ्या जीवनावरती सदैव देवाची उपस्थिती राहील. और यहाँ पर एली के बच्चों ने पाप किया. हम जानते हैं कि वहां पर वो जो कोश है वो कोश को फिलिस्ती लोग वहां लेकर चले गए हैं. आणि फलिस्ती लोक कोश त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. और हम जानते हैं कि परमेश्वर की महिमा वहां से उठ गई है. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराची महिमा त्यातून उठून गेलेली. और परमेश्वर का संदूक, परमेश्वर का कोश, परमेश्वर की उपस्थिति ये छीन ली गई है. आणि परमेश्वराच्या कोशामधून त्याची उपस्थिती ही हिसकावून घेतली गेली. पहला शमूएल 4:6-11 वचन जब पढ़ते हैं आणि पहिला शमूएल 4 अध्याय 6 ते 11 जेव्हा आम्ही वाचतो तो यहाँ पर लिखा है कि परमेश्वर की उपस्थिति, परमेश्वर का कोश वहां से निकल चुका है. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की देवाची उपस्थिती त्यातून निघून गेलेली आहे. परमेश्वर का संदूक छीन लिया गया है. आणि देवाचा कोश जो आहे तो हिसकावून घेतला और गेला वहां से परमेश्वर की उपस्थिति चली गई है. आणि तिथून देवाची उपस्थिती निघून गेलेली आहे. अब ये कोश को वापस दाऊद लाना चाहता है यरूशलेम के अंदर. आता पुन्हा एकदा दावी तो कोश यरूशलेमामध्ये घेऊन क्योंकि उसको मालूम है अगर ये कोश हमारे पास में नहीं है तो कोई भी प्रकार का युद्ध हम नहीं जीत सकते. आणि त्याला माहिती आहे की जर हा कोश आमच्याकडे नाही तर आम्ही कुठलंच युद्ध जिंकू शकणार हम कोई भी लड़ाई में सफल नहीं हो पाएंगे. आणि कोणत्याच युद्धामध्ये आम्ही यशस्वी होणार नाही. इसलिए दाऊद ने इस यरूशलेम के अंदर कोश को लाने के लिए प्रभु की उपस्थिति लाने के
लिए उसने प्रयत्न करना शुरू आणि किया म्हणून तो कोष देवाची उपस्थिती आणण्यासाठी दावीद प्रयत्न करू लागला और वो चाहता है कि उसके यरूशलेम के अंदर परमेश्वर की उपस्थिति बनी रहे आणि त्याची इच्छा आहे की यरूशलेमेवर देवाची उपस्थिती बनून क्योंकि राहावी क्योंकि कोष ये फिलिस्तियों के पास में है कारण की तो जो कोष आहे तो पलिष्ठ्यांकडे आहे और फिलिस्तीय इसलिए ये जब भी युद्ध में जा रहे हैं तो ये हार कर आ रहे हैं आणि म्हणून काय होतं की ज्या ज्या वेळेला हे युद्धाकरता जात होते त्यांना हार सोसावी लागत अब होती इनको इनको मालूम है कि परमेश्वर की उपस्थिति हमारे यहाँ पर आना बहुत महत्वपूर्ण आणि है म्हणून त्यांना देवाची उपस्थिती आपल्याकडे घेऊन येणं हे अत्यंत गरजेचं होतं इसलिए ये दाऊद जो है यरूशलेम के अंदर परमेश्वर के कोष को लाने के लिए वो तैयारी कर रहा है आणि म्हणून दावीद जो आहे तो परमेश्वराची उपस्थिती त्याचा कोष यरूशलेमेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत अब आहे ये कोष कहाँ पे रखा हुआ है आता हा कोष कुठे ठेवला आहे अमीनादाब के घर पर ये कोष को रखा गया है अमीनादाब याच्या घरामध्ये हा कोष ठेवलेला आहे ये लगभग 20 साल ये कोष अमीनादाब के घर पे रखा हुआ है आणि जवळपास 20 वर्ष हा त्याच्या घरात ठेवण्यात आला पहला शमूएल 7वां अध्याय 1 से 2 वचन जब पढ़ते हैं आणि पहिला शमूएल याचा 7वां अध्याय 1 ते 2 जेव्हा आम्ही वाचतो तो वहां पर लिखा हुआ है कि परमेश्वर का कोष अमीनादाब के घर पर रखा हुआ है त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराचा कोष अभिनदावाच्या घरी ठेवला आहे और वो 20 साल वहां पर रखा हुआ है आणि 20 वर्ष त्या ठिकाणी ठेवलेला आहे अब दाऊद जो है वो प्रयत्न कर रहा है कि अमीनादाब के घर से ये कोष यरूशलेम में पहुंचे आता अभिनदाबाच्या घरामधून हा कोष दावीदची इच्छा आहे की यरूशलेमेमध्ये घेऊन जा लेकिन दाऊद जब कोष लाने की तैयारी करता है और जब वहां तक पहुंचता भी है दाऊद 2 बार असफल हुआ परमेश्वर को कोष लाने के आणि लिए तिथं जाऊन दावीद पोहोचतो देखील पण तो कोष घेऊन येण्यासाठी 2 वेळा तो अयशस्वी ठरला और वो परमेश्वर की उपस्थिति को अपने यहाँ ला नहीं पा रहा है आणि देवाची उपस्थिती तो घेऊन नाही येऊ आज शकला इसी पाठ को हम सीखेंगे कि परमेश्वर की उपस्थिति हमारे जीवन में क्यों नहीं आती आणि म्हणून आज हीच गोष्ट आम्ही शिकणार आहोत की देवाची उपस्थिती आपल्याकडे का येत नाही क्यों हमारे जीवन के अंदर परमेश्वर की उपस्थिति नहीं बनी रहती का आमची देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये बनून राहत नाही अब दाऊद जो है वो पहला प्रयत्न उसने किया उस परमेश्वर के संदूक को लाने के लिए आता पहिला प्रयत्न दाविदानं केला ते तो कोष घेऊन येण्यासाठी कैसे उसने कोष को लाने के लिए प्रयत्न किया आता तो कोष घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला कैसे प्रभु की उपस्थिति वो लाने के लिए वो प्रयत्न कर रहा है कसा देवाची उपस्थिती आणण्याचा तो प्रयत्न करत आहे जब दूसरा शमूएल 6 अध्याय 1 वचन पढ़ते हैं जेव्हा दुसरं शमूएल 6:1 आम्ही वाचतो अब पहली बात दाऊद राजा यहाँ पर राजा है दावीद या ठिकाणी राजा आहे और राजा होने के कारण राजा होने के बावजूद भी वो ये निर्णय ले रहा है कि परमेश्वर का संदूक हमारे यरूशलेम में आ जाए आणि राजा असून देखील तो हा निर्णय घेतोय की तो जो देवाचा कोष आहे तो यरूशलेमेमध्ये आणला और पाहिजे पवित्र संदूक जो है वो यरूशलेम में पहुंचाया जाए आणि तो पवित्र कोष यरूशलेमेमध्ये पोहोचावा सुनिए ऐका एक राजा राजा जो एकदम टॉप का राजा है जो सगळ्यात उंच स्तरावरती आहे उसको मालूम है त्याला माहित आहे मैं परमेश्वर के उपस्थिति के बिना कोई भी युद्ध नहीं जीत सकता मी देवाच्या उपस्थितीशिवाय कोणतंही युद्ध जिंकू मेरे शकत पास कितने भी सैनिक क्यों ना हो मेरे पास कितना वैभव क्यों ना हो मेरे पास कितनी शस्त्र सामग्री क्यों ना हो मैं परमेश्वर के सिवाय युद्ध को नहीं जीत सकता माझ्याकडे कितीही वैभव असू दे शस्त्र सामुग्री असू दे पण ते देवाची उपस्थिती नाही तर मी युद्ध जिंकू शकत और नाही वो ये निर्णय करता है कि परमेश्वर का कोष किसी भी हालत में मुझे यरूशलेम लाना है आणि म्हणून तो निर्णय घेतो की या देवाचा कोष मला कुठल्याही परिस्थितीमध्ये यरूशलेममध्ये आणणं भाग आहे इसलिए हमारे जीवन में इसको सीखना है आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्हाला हे शिकायचं आहे कुछ भी हो जाए लेकिन परमेश्वर की उपस्थिति के लिए हमें हर समय दौड़ लगाना है काहीही होऊ दे पण देवाच्या उपस्थितीसाठी आम्हाला नेहमी धावायचं आहे जैसे एक राजा निर्णय लेता है परमेश्वर की उपस्थिति लाने के लिए जसा एखादा राजा निर्णय घेतो देवाची उपस्थिती आणण्याकरता वैसे ही हमारे जीवन के अंदर यह निर्णय लेना है कि सर्वप्रथम मेरे जीवन के अंदर हमेशा परमेश्वर की उपस्थिति कैसी बनी रह आणि सकती है म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील आम्ही हा निर्णय घ्यायला हवा की कशा प्रकारे देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये टिकून राहू शकते कैसे हम परमेश्वर की उपस्थिति में रह सकते हैं कसं आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहू शकतो क्योंकि आप और मैं दुनिया का
का कोई भी व्यक्ति परमेश्वर की उपस्थिति के सिवाय आगे नहीं बढ़ कारण सकता, तुम्ही आणि मी किंवा या जगातला कुठलाही व्यक्ती देवाच्या उपस्थितीशिवाय काहीच करू शकत क्योंकि नाही. परमेश्वर की उपस्थिति ही हमें सफलता, उन्नति और आगे 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 चलने के लिए अनुग्रह देता है. कारण देवाची उपस्थितीच आम्हाला यशस्वी करतं, ते आम्हाला उन्नती देतं आणि आम्हाला पुढे घेऊन हमें जातं. विजय देता है. आम्हाला विजय देतं. इसलिए हमेशा इस बात को आप और मैं जानने पाए कि परमेश्वर की उपस्थिति में मैं कैसे बना रहूं, इस बात का हमेशा निर्णय या हमें सोचना आणि चाहिए. म्हणून देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये कशी बनून राहील याविषयी मी नेहमी प्रयत्नशील असायला हवं हमेशा इसके बारे में विचार करना है. आणि नेहमी याविषयी आम्ही विचार अब करा. दाऊद ने विचार किया, निर्णय लिया, मुझे यरूशलेम में प्रभु की उपस्थिति को लेकर आना है. दाविदाने विचार केला, निर्णय घेतला की देवाची उपस्थिती मला यरूशलेममध्ये हवी आहे. अब वो तैयारी कर रहा है. आता तो तयारी वो करत क्या तैयारी कर रहा है? काय तयारी करतो? दूसरा शमूएल 6:3 के अंदर 2 शमूएल याचा 6वा अध्याय आणि 3ऱ्या वो वचनामध्ये 3 कारण है जो वो परमेश्वर की उपस्थिति लाने में असफल रहा. आणि 3 कारण आहेत जी देवाची उपस्थिती आपल्या यरूशलेममध्ये आणण्यासाठी तो अयशस्वी ठरला. इसने क्या किया? त्यानं काय केलं? दाऊद ने क्या किया? दाविदानं काय परमेश्वर का कोष लाने के लिए, परमेश्वर का संदूक लाने के लिए इसने एक नई गाड़ी को तैयार केलं? किया. देवाचा कोष आणण्याकरता त्यांनी एक नवीन गाडी तयार एक केली. बैलगाड़ी तैयार किया, नई बैलगाड़ी तैयार किया आणि नवीन बैलगाडी तयार केली. और नए बैलगाड़ी उसने वहां पे भेजा. आणि नवीन बैलगाडी त्यानं त्या ठिकाणी इसने पाठवली. क्या गलती किया? त्यांनी काय चूक केली? ध्यान से सुनना. लक्षपूर्वक ऐका. फलिस्तियों ने भी जब परमेश्वर का कोष को भेजा, तब फलिस्तियों ने भी एक नई गाड़ी के अंदर संदूक को भेजा था. जेव्हा पलिश्तियांनी पाठवलं त्यावेळेस त्यांनी देखील एका नवीन बैलगाडीमध्ये हा कोष पाठवला. और फलिस्तियों की नकल दाऊद कर रहा. आता हा जो दावीद आहे तो पलिश्त्यांची नक्कल करत आहे. फलिस्तियों की रीति से परमेश्वर के संदूक को लाने का प्रयत्न कर आणि रहा है. पलिश्तींच्या रीतिरिवाजाप्रमाणे जसं त्यांनी केलं तसं दावीद देखील तो आणण्याचा प्रयत्न करत आहे. फलिस्तियों को जितना मालूम था उतना उन्होंने किया. जितकं पलिश्त्यांना माहित होतं तेवढं त्यांनी केलं. फिलिस्ती लोग विधर्मी लोग हैं, वो परमेश्वर के बारे में नहीं जानते हैं. फलिश्ती लोक हे विधर्मी आहेत, त्यांना परमेश्वराविषयी माहित नाही, परमेश्वर के नियम के बारे में नहीं मालूम है. त्याच्या नियमांबाबत माहित नाही उन्हें परमेश्वर के संदूक के विषय में कुछ नहीं मालूम आणि है. देवाच्या कोशाविषयी त्यांना काहीच माहित नाही. उन्हें परमेश्वर के नियम के बारे में कुछ मालूम नहीं है. देवाच्या नियमांबाबत त्याला काहीच माहित नाही. लेकिन इसके उलट त्या उलट इजरायलियों को परमेश्वर के नियम मालूम है. इस्रायली लोकांना परमेश्वराचे नियम ठाऊक आहेत. उनको मालूम है संदूक किस प्रकार लाया जाना आणि चाहिए. त्यांना माहित आहे की तो कोष कशा प्रकारे आणावा. इनको मालूम होने के बावजूद भी दाऊद जो है फलिस्तियों की तरह नई गाड़ी भेजकर परमेश्वर के संदूक को लाने का प्रयत्न कर रहा आणि है. हे नियम माहित असून देखील दावीद पलिश्त्यांची नक्कल करून त्यांच्याप्रमाणेच तो जो कोष आहे नवीन गाडीमधून आणण्याचा प्रयत्न करत आहे. दाऊद क्या कर रहा है? गलत पद्धति से वो परमेश्वर के संदूक को लाने जा रहा है. आणि चुकीच्या पद्धतीने ते परमेश्वराचा कोष आणण्याचा प्रयत्न तो करत आहे. कोई भी पद्धति से परमेश्वर की उपस्थिति नहीं आती. कुठल्याही पद्धती वापरून परमेश्वराची उपस्थिती येत नाही. कोई भी पद्धति से कोई भी हम जो नियम बनाते हैं उस नियम से परमेश्वर की उपस्थिति कभी नहीं आती. आम्ही बनवलेल्या नियमाप्रमाणे देवाची उपस्थिती कधीच येत नाही. फलिस्तियों की पद्धति का उपयोग दाऊद कर रहा है. आणि पलिश्त्यांच्या पद्धतीचा उपयोग या ठिकाणी दावीद और करत आहे. दाऊद एक इजरायली राजा है. आणि दावीद एक इस्रायली राजा उसे आहे. नियम मालूम है. त्याला नियम माहित आहे. फिर भी वो फलिस्तियों की नकल कर रहा है, पद्धति का इस्तेमाल कर रहा आणि है. तरी देखील तो पलिश्त्यांची नक्कल करतोय आणि त्यांच्या पद्धतीचा अवलंबन इसलिए करतोय. दाऊद असफल हुआ परमेश्वर को कोष को लाने के लिए. आणि म्हणून दावीद अपयशी ठरला देवाचा कोष आणण्याकरता. आप और मैं किसी भी पद्धति से प्रभु की उपस्थिति को नहीं ला सकते. तुम्ही आणि मी कुठल्याही पद्धतीने देवाची उपस्थिती नाही आणू हम शकत. परमेश्वर को नियम में नहीं बांध सकते. आम्ही परमेश्वराला नियमांमध्ये नाही बांधू शकत. परमेश्वर की उपस्थिति हम जब अपने आत्मा और सच्चाई से जब प्रभु की आराधना करते हैं तब निश्चित तौर से परमेश्वर की उपस्थिति वहां पे बन जाती आणि है. जेव्हा आम्ही आत्म्यानं आणि खरेपणाने देवाची आराधना करतो त्याच वेळेला देवाची उपस्थिती त्या ठिकाणी उतरून आज येते. कई लोगों ने परमेश्वर की आराधना के लिए एक पद्धत बना दिया है. आज बऱ्याचशा लोकांनी देवाच्या आराधनेसंबंधी एक पद्धत बनवून हम ठेवलेली आहे. देखते हैं, हम जानते हैं, हम पहचानते हैं, हम देखते भी हैं, लोगों ने अपनी पद्धत के अनुसार प्रभु की आराधना वो करते हैं, प्रभु की उपस्थिति को लाने का प्रयत्न करते आणि हैं. आम्ही जाणतो, आम्ही ओळखतो, आम्ही पाहिलेलं आहे की आपापल्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराची उपस्थिती आणण्याचा प्रयत्न आजकाल लोक करत आहेत. कोई भी पद्धति से प्रभु की उपस्थिति नहीं आती. कुठल्याही पद्धतीने देवाची उपस्थिती येत नाही. परमेश्वर की उपस्थिति उसके वचनों के अनुसार ही आती है. परमेश्वराची उपस्थिती त्याच्या वचनानुसारच येते उसके अनुसार ही वो आती है. आणि त्याच्या अनुसारच येते. और परमेश्वर की आराधना जब हम आत्मा और सच्चाई से करते हैं तो निश्चित तौर से प्रभु की उपस्थिति इस कोष के ऊपर, जो हमारा शरीर रूपी कोष है, उसके ऊपर हमेशा बनी रहेगी. आणि मग जेव्हा आम्ही आत्म्यानं खरेपणाने त्याची आराधना करतो तेव्हा आमचा जो शरीर रूपी कोश आहे त्याच्यावरती देवाची उपस्थिती उतरून येते.
अलग अलग पद्धति के द्वारा प्रभु की उपस्थिति लाना चाहते हैं। आणि वेगवेगळ्या पद्धतीने देवाची उपस्थिती आणण्याचा प्रयत्न करतात. 40 दिन उपवास करूंगा तो शायद प्रभु की उपस्थिति आ जाए। 40 दिवस उपास केले तर कदाचित देवाची उपस्थिती येईल. शायद मैं सफेद कपड़े पहनूंगा तो प्रभु की उपस्थिती आ जाए। कदाचित मी पांढरे कपडे घालीन तर देवाची उपस्थिती येईल. 40 दिन दाढ़ी और मूछें जरा बढ़ा ली तो प्रभु की उपस्थिति आ जाएगी। 40 दिवस दाढ्या मिशा वाढवल्या तर देवाची उपस्थिती येईल. चप्पल बूट नहीं डाला और मैं 40 दिन ऐसे घुमा दाढ़ी मूछें बढ़ा के तो शायद प्रभु की उपस्थिति आ जाए। आणि चप्पल न घालता अनवाणी मी असंच चाललो आणि दाढी मिशा वाढवला तर देवाची उपस्थिती येईल. वैसे वो पद्धति से प्रभु की उपस्थिति नहीं आती। अशा पद्धतीने देवाची उपस्थिती येत नाही. तो गाने की किताब खोल के 2 गाने स्लो गाए आंख बंद करके तो प्रभु की उपस्थिति आ जाएगी। गाण्याचं पुस्तक उघडून 2 गाणं शांतपणे स्लो गाणे गायले की देवाची उपस्थिती येईल. भले गाने का मतलब समझे या ना समझे लेकिन आंख बंद करके गाना गा लिया प्रभु की उपस्थिति आ त्या जाए। गाण्याचा अर्थ कळो ना कळो पण डोळे बंद करून गाणं म्हटले की देवाची उपस्थिती येते असं वाटत असेल. सियोन देश हमारा है, सियोन देश पहुंच जाएगा ऐसे करते करते। असं करता करता आम्ही सियोन देशात पोहोचून जाऊ. वैसे प्रभु की उपस्थिति नहीं आती। अशी देवाची उपस्थिती येत नाही. प्रभु की उपस्थिति के लिए दिल जो है हमेशा साफ चाहिए। प्रभूच्या उपस्थितीसाठी आमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध जो स्वच्छ पाहिजे. जो हृदय के शुद्ध है वो परमेश्वर को देख पाएंगे। आणि जे हृदयाचे शुद्ध आणि पवित्र तेच परमेश्वराला पाहतील. जो दिल के एकदम सीधे हैं वो परमेश्वर की उपस्थिति को पहचान जे पाएंगे। मनाने सरळ आहेत ते देवाला पाहतील. इसलिए परमेश्वर को सच्चे दिल वाले आराधना करने वाले लोग चाहिए। आणि म्हणून परमेश्वराला खऱ्या हृदयाने आराधना करणारे आराधक ये हवे इसने आहेत. पहली गलती किया ही पहिली चूक त्यांना जो केली. फिलिस्तियों की पद्धति के अनुसार वो प्रभु के कोष को लाने जा रहा है। ज्यानं पलिष्ठींच्या पद्धतीनुसार देवाचा कोष आणण्याचा प्रयत्न हम केला. कोई भी पद्धति अनुसार प्रभु की उपस्थिति लाने का प्रयत्न ना आम्ही करें। अशा कुठल्याही पद्धतीने देवाची उपस्थिती आणू शकत नाही. अब दूसरी गलती उसने किया, दुसरी चूक त्याने केली. उसने गाड़ी को भेजा और गाड़ी में से अमीनादाब के घर से कोष को निकाला और उसने गाड़ी में रख दिया। आणि गाडी पाठवली आणि अमीनादाबाच्या घरामधून तो कोष काढून त्या गाडीवरती ठेवला. और वहां पे उज्जा और उसके दो जन उस गाड़ी में बैठ गए आणि त्याचे 2 लोक त्या गाडीमध्ये बसले. और उन्होंने क्या किया, आणि त्यांना काय जब केलं, गाड़ी चलने लगी जेव्हा गाडी चालू लागली तो बाइबल कहती है तेव्हा बायबल असं तो सांगतं बैल को ठोकर लगी बैलाला तिथं टक्कर लागली. और बैल को ठोकर लगने से शायद कोष डगमगा गया और उज्जा ने उस कोष को हाथ लगाने की कोशिश आणि किया। मग ती गाडी वाकडी झाली असेल आणि कोष थोडा डगमगला म्हणून उज्जाने आपला हात त्या देवाच्या कोशाला लावला. दूसरा शमूएल 6 अध्याय 6 से 7 वचन जब पढ़ते हैं, आणि दुसरं शमूएल याचा 6वा अध्याय 6 ते 7 जेव्हा आम्ही वाचतो, उज्जा नाम का अर्थ होता है शक्ति। उज्जा याचा अर्थ या नावाचा अर्थ आहे शक्ती. उज्जा नाम का अर्थ होता है ताकत। उज्जा नावाचा अर्थ आहे ताकद. उज्जा ने अपनी ताकत लगाकर अपनी ताकत लगाना चाहा परमेश्वर के कोष को हाथ लगाने के आणि लिए। उज्जाने आपल्या ताकदीचा उपयोग केला त्या परमेश्वराच्या कोशाला सावरण्यासाठी. और वो चाहता था कि मैं मेरी शक्ति से परमेश्वर के कोष को रुका सकता हूँ। आणि त्याने असा विचार केला की मी माझ्या शक्तीने देवाच्या कोशाला पडण्यापासून थांबवू शकतो. अपनी शक्ति के द्वारा आप और मैं परमेश्वर की उपस्थिति को नहीं ला सकते। तुमच्या आणि माझ्या शक्तीच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाची उपस्थिती नाही आणू शकत. उज्जा ने अपनी शक्ति का प्रयोग किया कोष को रुकाने के लिए। आणि उज्जाने आपल्या शक्तीचा प्रयोग केला तो कोश त्या कोशाला थांबवण्यासाठी. हम कभी भी अपनी शक्ति से परमेश्वर की उपस्थिति नहीं ला सकते। आम्ही कधीच आपल्या शक्तीने देवाची उपस्थिती नाही आणू शकत. ये क्या कर रहा है, हा काय करतो, ये परमेश्वर को मदद करने जा रहा है। देवाला मदत करायला चाललाय. इसको लग रहा है कि परमेश्वर मेरी मदद के सिवा आगे नहीं बढ़ पाएगा। आणि त्याला असं वाटतं की माझ्या मदतीशिवाय काय परमेश्वर पुढे जाऊ अगर शकत. मैं हाथ नहीं लगाऊंगा तो परमेश्वर का कोष गिर जाएगा। आणि जर मी हात नाही लावला तर देवाचा कोश पडून अरे जाईल. भाई वो परमेश्वर है, अपनी हिफाजत और हमारी हिफाजत करना जानता अरे है। तो परमेश्वर आहे, तो स्वतःची आणि आपली देखील तो काळजी घेऊ शकतो. दुनिया की कोई ताकत नहीं जो परमेश्वर को गिरा सके। आणि अशी जगात कुठलीच ताकद नाही जो परमेश्वराला पाडू हम शकेल. परमेश्वर को मदद नहीं कर सकते, आम्ही परमेश्वराला मदत नाही करू हम शकत. परमेश्वर को हाथ नहीं दे सकते। आम्ही परमेश्वराला हात नाही देऊ शकत. परमेश्वर हमें हाथ देता है, परमेश्वर आम्हाला हात परमेश्वर हमें शक्ति देता देतो. है, आम्हाला शक्ती देतो. परमेश्वर हमें सामर्थ्य देता है, आम्हाला सामर्थ्य देतो. तब जाके हम आगे बढ़ सकते हैं। मग कुठे आम्ही पुढे जातो. और ये आदमी परमेश्वर को मदद करने जा रहा है। आता हा व्यक्ती परमेश्वराची मदत करायला इसको लग रहा है कि मेरी अगर मैं मदद करूंगा तो परमेश्वर गिरेगा नहीं है। आणि त्याला असं वाटतं की मी मदत केलंय तर मग तो कोश जो आहे तो पडणार नाही. कई बार हमारी ये गलत फहमी होती है, अगर मैं नहीं जाऊंगा तो आराधना नहीं होगी, आणि बऱ्याचदा आमचा असा गैरसमज होतो की मी नाही गेलो तर ते आराधना नाही होणार. अगर मैं नहीं बजाऊंगा तो शायद आराधना नहीं होगी, आणि मी नाही वाजवलं तर आराधना नाही होणार. अगर मैं खड़ा नहीं होऊंगा तो देखते हैं कैसे आराधना होती है। आणि मी नाही उभा राहिलो तर बघतो मी कसं आराधना हम होते. प्रभु को हम सहायता नहीं कर सकते। प्रभु का धन्यवाद है कि प्रभु ने हमें खड़ा किया है और हमारा इस्तेमाल कर रहे हैं प्रभु की आम्ही आराधना करने देवाची के लिए। सहायता करू शकत नाही. देवाला धन्यवाद द्या की प्रभूची कृपा
आहे की त्यांनी आम्हाला उभं केले की आम्ही त्याची आराधना करू शकतो और परमेश्वर की उपस्थिति में को ऐसे हाथ नहीं लगा सकते। आणि परमेश्वराच्या उपस्थितीला कुणी सहज हात नाही लावू ये शकत. क्यों इसने सहज हाथ लगाया मालूम है आपको? याने का सहज हात लावला माहितीये क्यों का? प्रभु की उपस्थिति को उसने सहजता से लिया है? का देवाच्या उपस्थितीला त्यांनी सहजतेने ये घेतलं डरा नहीं परमेश्वर के कोष को हाथ लगाने के आणि लिए। परमेश्वराच्या कोशाला हात लावण्याकरता तो भिला नाही. परमेश्वर के कोष को सिर्फ महायाजक हाथ लगा सकता था, परमेश्वराच्या कोशाला फक्त महायाजक हात और लावू वो शकत. भी तैयारी के साथ में उस कोष तक उसको जाना पड़ता आणि था। पूर्ण तयारीनिशी त्याला त्या कोशापर्यंत जावं लागत लेकिन असतं. ये आदमी उज्जा जो है सहज रीति से प्रभु को के उपस्थिति को हाथ लगा पण रहा है। हा जो व्यक्ती आहे उज्जा नावाचा तो अगदी सहज रीतीने परमेश्वराच्या कोशाला हात ऐसा लावला. क्यों हुआ? असं का क्योंकि झालं? उज्जा के घर पे ये कोष 20 साल से पड़ा हुआ है। उज्जा आमीनादाब वचन. उज्जा 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 का ही घर था, अमीनादाब वहाँ पे। आणि उज्जाच्या घरामध्ये तो 20 वर्ष कोश होता और वहाँ पे एक जगह पे वो रखा हुआ है। आणि त्या ठिकाणी एक ठिकाणी तो ठेवलेला होता. अब मुझे बताइए आपके घर पे अगर 20 साल से एक चीज है तो आप उसको कितना महत्व देंगे? आता तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू 20 वर्षापासून ठेवलेली तुम्ही त्याला किती महत्व द्याल? कितना महत्व देंगे हम? किती महत्व द्याल? क्योंकि रोज हम उसको देख रहे हैं। हे रोज त्याला पाहत एक दो दिन 4 दिन बड़ा महत्व रहता है। आणि 1 2 3 4 दिवस जरा महत्व वाटतं. जब कोई नई चीज आती है हमारे घर में, साड़ी आ जाए, मोबाइल आ जाए, तो बड़ा 4 दिन 5 दिन बड़ा संभाल के रखते हैं। आणि नवीन वस्तू मोबाईल असो साडी असो 4-5 दिन आपण 4-5 दिवस आम्ही फार सांभाळतो. मोबाइल आ जाए तो हम उसको गिरने से इतनी बार बचाते हैं, बाप रे, लेकिन वो कुछ दिनों के बाद में जब वो जो पुराना होता है तो उसकी कोई वैल्यू नहीं होती है। आणि नवीन असताना आपण पडण्यापासून त्या मोबाईलला एवढं वाचवतो पण 4-5 दिवसानंतर महिन्यानंतर आपल्याला त्याची काही महत्व वाटत नाही. वैसे ही उज्जा के साथ में हुआ। असंच उज्जासोबत वो झालं. बचपन से उस कोष को देख रहा है लहानपणापासून त्या कोशाला पाहत और उसके अंदर से वो गंभीरता निकल चुकी है। आणि त्याच्यामधून ते गांभीर्य निघून गेलंय परमेश्वर के लिए आदर निकल चुका है आणि देवाविषयीचा आदर निघून और गेलेला आहे. परमेश्वर को सहजता से वो ले रहा है। आणि परमेश्वराला तो अगदी सहज घेतो परमेश्वर की उपस्थिति सहज रीति से वो ले रहा है। आणि परमेश्वराची उपस्थिती अगदी सहज तो घेतोय. गंभीरता निकल चुकी है। गांभीर्य निघून गेलेला आहे. सुनिए, ऐका, स्तुति आराधना वो भाग है स्तुती आराधना असा भाग आहे जहाँ पे हमें गंभीरता से अपने जीवन को लेना है ज्या ठिकाणी आम्हाला गांभीर्यानं आपलं जीवन और घ्यायचं स्तुति आराधना को आदर देना है। आणि स्तुती आराधनेचा आदर करायचा. स्तुति आराधना हम अपनी शक्ति से नहीं कर सकते। स्तुती आराधना आम्ही आपल्या शक्तीने नाही करू इस शकत. स्तुति आराधना करते समय आते समय हम पूरी तैयारी के साथ में पूरे जोश के साथ में हम खुदा के उपस्थिति में आ जाएं। आणि म्हणून स्तुती आणि आराधनेसाठी येताना आम्ही पूर्ण तयारी निशी आणि उत्स्फूर्तपणे यावं. और परमेश्वर की आराधना जब 9:30 बजे होती है तो 9:30 बजे से 5 मिनट पहले आपको मुझे आना है। आणि मग 9:30 वाजता जर आराधना सुरू होते तर आम्हाला 5 मिनिटं अगोदर त्या यायला हवं. क्यों? का? क्योंकि हमारे लिए गंभीर विषय है। कारण हा आमच्याकरता गंभीर विषय आहे. हमें इसको गंभीरता से लेना है। आम्हाला गांभीर्यानं तो घ्यायला कुछ हवा. लोग आराधना को एकदम सहज रीति से लेते हैं, काही लोक आराधनेला अगदी सहज घेतात. अपने टाइम के हिसाब से आते हैं, आपल्या वेळेनुसार येतात. अपने टाइम के हिसाब से आते हैं। आपल्या वेळेनुसार जब हम प्रभु की उपस्थिति में जब जमा होते हैं, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जमा जब एक होतो साथ मिलकर हम प्रभु की आराधना करते तेव्हा हैं, एक साथ मिळून देवाची आराधना हम ये करतो. दर्शाते हैं आम्ही हे दाखवतो हम हर एक महिमा हर एक आदर हम प्रभु को की दे रहे आम्ही हैं। प्रत्येक महिमा प्रत्येक आदर त्या परमेश्वराला देतो. इसलिए हमेशा प्रभु की आराधना करते समय हम सहजता से नहीं गंभीरता के साथ में आए। आणि म्हणून जेव्हा केव्हा आम्ही देवाची आराधना करू आम्ही सहज रीतीने ते घेऊ नये तर गांभीर्यानं घ्यावं. उज्जा ने सहज रीति से प्रभु के कोष को हाथ लगा दिया। उज्जाने अगदी सहजरित्या परमेश्वराच्या कोशाला हात उसने लावला. विचार नहीं किया, त्याने विचार नाही केला, गंभीरता से नहीं लिया। गांभीर्यानं नाही घेतलं. और बाइबल कहती है आणि बायबल सांगतो उसी समय जब हाथ लगाया गया उसके परमेश्वर के कोष को, उसी समय वो मर गया। आणि त्याच वेळेला ज्या वेळेला त्याने त्या परमेश्वराच्या कोशाला हात लावला तक्षणी तो मरण पावला. क्योंकि वो सहजता से उसने बातों को लिया। कारण की त्याने अगदी सहज त्या गोष्टी घेतल्या. आपको और मुझे प्रभु की आराधना प्रभु की स्तुति सहज रीति से ना लिया आणि जाए। म्हणून तुम्ही आणि मी देवाची आराधना त्याची उपस्थिती सहजरित्या घेऊ नये. अब दाऊद यहाँ कह रहा है, दावीद म्हणतो मैं कैसे खुदा के कोष को लाऊं? मी कसा देवाचा कोश आणू? वो असफल हो गया। तो अपयशी ठरला. दूसरा शमूएल 6:9 में वापस दूसरा वो प्रयत्न कर रहा है। 2 शमूएल 6:9 मध्ये तो दुसरा प्रयत्न ये करत पहले प्रयत्न में वो फेल हो चुका है प्रभु की उपस्थिति को लाने के आणि लिए, प्रभूची उपस्थिती आणण्याचा पहिला प्रयत्न त्याचा अपयशी ठरला. और दूसरा भी प्रयत्न करने वो जा रहा है। आता तो दुसरा प्रयत्न करण्यासाठी उसको मालूम है मुझे किसी भी हालत में परमेश्वर की उपस्थिति को यरूशलेम में मेरे घर में लेकर आना त्याला है। माहिती की कुठल्याही परिस्थितीत मला देवाची उपस्थिती यरूशलेममध्ये माझ्या घरी आणणं महत्त्वाचं आहे. किसी भी हालत में मुझे प्रभु की उपस्थिति चाहिए। कुठल्याही परिस्थितीत मला देवाची उपस्थिती हवी उसके आहे. लिए कितनी भी कीमत मुझे देना पड़े तो भी मैं परमेश्वर की उपस्थिति को लाने के लिए पीछे नहीं हटूंगा। आणि त्याकरता मला कितीही किंमत मोजावी लागली तरी मी देवाची उपस्थिती
उपस्थिती आणण्यासाठी त्या तयार आहे और वो उसने दूसरा वो रुका नहीं, वो वापस उसने प्रयत्न किया प्रभु के कोष को लाने के लिए। आणि तो थांबला नाही तर त्याने पुन्हा प्रयत्न केला देवाची उपस्थिती अब आणण्यासाठी. वो लोगों को इकट्ठा कर रहा है आता तो लोकांना एकत्र कि करत कैसे प्रभु की उपस्थिति को ला सकते हैं। कशी देवाची उपस्थिती आणू आप शकतो. बताएं, आप बताएं कैसे प्रभु की उपस्थिति को लेकर आए। तुम्ही सांगा कशी देवाची उपस्थिती आणू और शकतो. वो लोग सब एक साथ में आए। आणि ते सर्व एकत्र आले. हमें भी वही करना है। आम्हालाही तेच प्रभु करायचं. की उपस्थिति लाने के लिए हम सबको एक साथ में आना है, देवाची उपस्थिती आणण्याकरता आपल्याला सर्वांना एकत्र यावं एक लागेल. साथ में आना है, एकत्र यायचं. एक मन के होना है, एक मन व्हायचं. एक चित्त होना है, एक चित्त एक व्हायचं. विचार होना है। एक विचार. और जब प्रभु की एक चित्त, एक मन, एक आत्मा से जब आराधना करेंगे, निश्चित तौर से प्रभु की उपस्थिति यहाँ पर उतर आणि आएगी। जेव्हा आम्ही एक मन एक चित्त आणि ऐक्याने येऊन देवाची आराधना करू निश्चित अर्थाने देवाची उपस्थिती या ठिकाणी उतरून येईल. इससे भी आगे बढ़कर मैं कहना चाहता आणि हूँ, या पुढे मी सांगू जब इच्छितो हम प्रभु की आराधना करेंगे, जेव्हा आम्ही देवाची आराधना एक करू, साथ मिलकर एक समय में आकर एक चित्त के साथ जब प्रभु की उपस्थिति यहाँ पर आएगी, तो यहाँ पर चलते हुए लोग उसको महसूस करेंगे, थर थराएंगे, कांपेंगे और उनको वो दौड़ते हुए इस उपस्थिति में शामिल होने की कोशिश करेंगे। आम्ही आणि मला निश्चितपणे सांगू द्या ज्या वेळी आम्ही एक वेळेमध्ये एका चित्ताने एका मनाने देवाची आराधना करू इथून जाणाऱ्या लोकांना देखील त्याचा अनुभव येईल आणि ते या ठिकाणी येतील. और यहाँ मैं आपसे कहना चाहता हूँ कि उसका अभिषेक जो है, ये नगर रोड तो क्या पूरा 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 ये जो नगर रोड है, जो जितने भी बस्ती हैं, जितने भी नगर यहाँ पर हैं, वह प्रभु का अभिषेक बहना शुरू हो आणि जाएगा। देवाचा अभिषेक असा नगर रोड पर्यंत नाही तर हा संपूर्ण परिसर व्यापून टाकणारा और असेल. लोग दौड़ते हुए उस उपस्थिति में आने का प्रयत्न आणि करेंगे। लोक धावत त्याच्या उपस्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न और एक करतील. बार प्रभु की उपस्थिति में आ गए, छुटकारा उनको मिलने वाला आणि है। एकदा का ते देवाच्या उपस्थितीमध्ये आले सुटका त्यांना नक्की मिळणार आहे 100% को छुटकारा मिलेगा। आणि 100% त्यांना सुटका मिळणार लेकिन आहे. समस्या कहाँ है? समस्या कुठे आहे? लेकिन हम एक साथ जब आए, एक साथ मिलकर आए और प्रभु के नाम को ऊंचा उठाएं, प्रभु की उपस्थिति लोगों को देखना चाहिए। आणि एक साथ मिळून एका वेळेला एक मन होऊन जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ त्यावेळेला या गोष्टी प्रभु घडणार की उपस्थिति उतर आएगी। देवाची उपस्थिती उतरून येणार आहे. हम चाहते हैं कि हम सब मिलकर प्रभु की उपस्थिति को लेकर आए। आमची इच्छा आहे का देवाची उपस्थिती आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी घेऊन यावी. जोर से ताली बजा देंगे एकदम। उसके लिए आपको मुझे एक मन होना पड़ेगा। पण त्याकरता तुम्हाला आणि मला एक मन व्हावं एक लागेल. मन क्या है? एक मन काय आहे? मैं यहाँ पर आया हूँ, मी इथं आलेलो आहे. जो मेरे साथ हुआ अभी वो सब भूल रहा हूँ। जे माझ्या सोबत घडलं ते सगळं मी विसरलो. मैं आराधना में शामिल होने जा रहा मी हूँ आराधनेमध्ये सामील और व्हायणार मैं एक चित, एक मन इन सब भाइयों के साथ में, बहनों के साथ में एक चित होऊंगा। आणि मी इथं बसलेल्या सर्व भावा बहिणींसोबत एक मन एक चित्त होईल. वो ये एक चित ये है, आणि ते एक चित्त हे आहे हम सब मिलकर प्रभु की आराधना की आम्ही करेंगे। सर्व मिळून देवाची आराधना करू. कई बार शरीर तो यहाँ पर है, बऱ्याचदा शरीर तर इथे असतं लेकिन मन दूसरी ओर है। पण मन कुठेतरी दुसरी. आपको मालूम है प्रभु ने, यीशु मसीह ने क्या कहा? तुम्हाला माहिती का येशू मसीह काय म्हटलं? जहाँ 2 या 3 मेरे नाम से जमा होते हैं उनके बीच में जोर से बोलो ना भाई, उनके बीच में। कब बोला प्रभु ने? कब मैं हूं? जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते हैं उनके बीच में। हम ये सब वचन जानते हैं, आम्हाला हे सर्व वचन माहिती आहे. इतना वचन मालूम है, माहिती आहे ना? लेकिन उससे पहले का वचन नहीं मालूम। पण त्याच्या अगोदरचं वचन नाही माहिती. ये किसी वचन के साथ में जुड़ा हुआ है। हे कुठल्या तरी वचनाशी जोडलेलं आहे. हम एक भाग को कट कर दिया, दूसरे भाग को बड़े नम्रता के साथ बोलते आणि हैं। एक भाग आम्ही विसरून जातो आणि दुसरा भाग एकदम नम्रतेने इसका घेतो. पहला भाग मालूम है आपको? पहिला भाग काय आहे? इसका पहला भाग, इसका पहला भाग पहिला भाग प्रभु यहाँ कहता है, प्रभू या ठिकाणी म्हणतो जब जेव्हा कोई 2 जन, कुणी 2 लोक, कोई 2 जन कुणी 2 जण एक चित्त, एक चित्त, एक मत, एक मत, एक विचार एक विचार होंगे, होतील तब प्रभु कह रहा है अगला पार्ट, तेव्हा पुढचा भाग प्रभू म्हणत जहाँ आहे 2 या 3 मेरे नाम से जमा होंगे उनके बीच में मैं हूँ। जिथे 2 किंवा 3 माझ्या नावामध्ये एकत्र येतील त्यांच्यामध्ये मी उपस्थित राहील. तब मैं वहां पे हूँ, तेव्हा मी तिथे लेकिन आहे. उससे पहले पण त्याच्या अगोदर दोनों को एक चित्त होना पड़ेगा। दोघांना एक चित्त व्हावं लागेल हस्बैंड वाइफ को एक चित्त होना पड़ेगा, आणि पती पत्नीला एक चित्त व्हावं लागेल. एक चित्त होना पड़ेगा। एक चित्त व्हावं वो जो लागेल. सुबह झगड़े हुए उसको भूलना होगा, सकाळी झालेली भांडणं विसरावी लागतील. सुबह चाय नहीं मिली वो जो झगड़े हुए वो भूलना पड़ेगा, सकाळी चहा नाही मिळाला ते जे भांडणं झाले ते विसरावे लागेल और एक चित्त होना पड़ेगा। आणि एक चित्त व्हावं लागेल. नहीं तो प्रार्थना तो कर रहे हैं, इसका मूड अलग है, मेरा मूड अलग है, प्रभु की उपस्थिति कहाँ से आणि होगी? प्रार्थना तर करते त्याचा मूड अलग आहे, माझा मूड वेगळा आहे, त्याचा वेगळा आहे, तर प्रभूची उपस्थिती कशी येईल? अंदर ही अंदर हम आराधना तो कर रहे हैं, आतल्या आत आम्ही आराधना तर करतोय. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, और अंदर ही अंदर चल रहा है आवाज इसने सुबह उठाया है, इसको मालूम है और यहाँ गाना गा रहा है।
आणि आतल्या आत म्हणजे सकाळी यांनी आवाज चढवलेला ना, आता इथे गाणं म्हणतोय. आवाज भी उठाया था और साज भी बजाया था सुबह इसने, आणि सकाळी यांनी आवाज पण वाढवला होता आणि साज पण वाजवला बड़ा होता सुंदर से बजाया था, बड़ा सुंदर बजाया। आणि चांगला वाजवला और होता. अभी देखो यहाँ प्रार्थना के लिए आया, अभी भी गाना गा रहा है, आवाज उठाएंगे आणि साज आणि आता बजाएंगे। प्रार्थनेला आले तरी गाणं म्हणतोय, आवाज उठाएंगे आणि और साज फिर बजाएंगे. दूसरा भाग ही बोलते, पहला भाग नहीं बोलते। आणि मग दुसरा भागच बोलतात, पहिला भाग नाही बोलत. हे प्रभु, जहाँ 2 या 3 तेरे नाम से जमा होते उनके बीच में मैं हूँ। प्रभु बोला तेरे 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 तू एक चित हुआ ही नहीं, तो मैं कैसे आ जाऊं। आणि मग हे प्रभू तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमतील त्यांच्यात मी आहे, जर तू एक चित्तच नाही झाला तर मी कसा येईन. प्रभु की उपस्थिति लाने के लिए एक चित्त होना बहुत जरूरी है। देवाची उपस्थिती आणण्याकरता एक चित्त होणं गरजेचं हमें आहे. वो सब भूल जाना है आणि ते सर्व विसरायचं. जो हुआ, जे झालं, हम एक विषय के लिए एक चित्त हो जाए। आम्ही एका विषयासाठी एक चित्त होऊया. जब एक चित्त हो जाएंगे, जेव्हा एक चित्त होऊ, निश्चित तौर पे परमेश्वर का जो प्रभावशाली वचन है हमारी प्रार्थना में उतर कर हमें उत्तर देगा। आणि निश्चित अर्थाने देवाचं प्रभावशाली वचन आमच्यामध्ये उतरून येईल. इसलिए हमें एक चित्त होना बहुत जरूरी है। आणि म्हणून एक चित्त होणं फार गरजेचं आहे. आराधना में एक चित्त होना है, आराधनेमध्ये एक चित्त व्हायचं, उपासना में एक चित्त होना है। उपासनेत एक चित्त व्हायचं. अब वो दाऊद चाहता है उसके यरूशलेम में प्रभु की उपस्थिति आ जाए, दावीदाची इच्छा आहे की यरूशलेमेमध्ये देवाची उपस्थिती यावी किसी भी हालत में। कुठल्याही अब वो परिस्थितीत. दूसरा प्रयत्न कर रहा है। आता तो दुसरा प्रयत्न करत पहले आहे. इतिहास 15:1 पहिला इतिहास 15:1 वो तैयारी कर रहा है। तो तयारी करत आहे. सर्वप्रथम दाऊद ने अपनी खुद की तैयारी की। आणि सर्वात प्रथम दावीदाने आपली स्वतःची तयारी केली. हमें भी जब आराधना में हम आना शुरू करते हैं तो सबसे पहले हम तैयारी करके आए। आज जो भी प्रभु को मैं आराधना दूंगा वो आत्मा और सच्चाई से होगी। आणि आम्हाला देखील आराधना करण्यासाठी येताना स्वतःची तयारी करायची, प्रार्थना करायची. प्रभू, आज मी तुझी आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करणार हमें आहे. तैयारी के साथ में आना है। आम्हाला तयारीनिशी यायचं आहे. दाऊद तैयारी कर रहा है दावीद तयारी करत और आहे. उसने दूसरी बात क्या किया, दुसरी गोष्ट काय केली, उसने तैयारी कर रहा है और यरूशलेम में प्रभु का संदूक रखने के लिए जगह बना दिया। आणि तो तयारी करत आहे आणि तो देवाचा कोष ठेवण्यासाठी यरूशलेमेमध्ये तो जागा तयार करत आहे. दाऊद ने यरूशलेम के अंदर जगह तैयार किया। दावीदाने यरूशलेमेमध्ये जागा तयार केली. क्यों जगह तैयार किया, का जागा तयार वहां पे केली? प्रभु की उपस्थिति रहे। ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती राहू जब भी शकेल. हम प्रभु के उपस्थिति में आते हैं, जब भी प्रभु की आराधना करने के लिए आते हैं, सबसे पहले हमारे हृदय की तैयारी करके आना है। ये वो जगह है जहां पे परमेश्वर का संदूक रखा जाएगा। आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही आराधना करता येता स्वतःची तयारी करून या आणि ती जागा ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती उतरून येईल ती जागा आपण तयार करू. इसलिए हृदय को प्रभु के सामने रखना है। आणि म्हणून आपलं हृदय देवासमोर ठेवायचं. खुदा इस हृदय के अंदर आज किसी के विषय में कुछ है क्या, प्रभु या हृदयामध्ये आज कुणाविषयी काही आहे का? आज 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 किसी के विषय में द्वेष की भावना है क्या, आज कुणाविषयी द्वेषाची भावना आहे आज का? अक्षमा है क्या, अक्षमा आहे का? ऐसी कोई गड़बड़ की है मेरे जीवन के अंदर जिसकी वजह से तेरी उपस्थिति ना आ सके प्रभु। अशी काही गडबड माझ्या जीवनाद्वारे झाली आहे की त्यामुळे तुझी उपस्थिती माझ्या जीवनामध्ये अपने येऊ शकणार नाही. अपने हृदय को खुदा के सामने रख देना है, आपलं हृदय त्या परमेश्वराच्या समोर क्योंकि ठेवायचं. ये वो जगह है, कारण ही जागा ती ये आहे. यरूशलेम वो जगह है यरूशलेम ती जागा जहाँ पे आहे प्रभु का कोष रखा जाएगा। ज्या ठिकाणी देवाचा कोष ठेवला इसलिए जाईल. कोष लाने से पहले सुनो ध्यान से, कोष लाने से पहले दाऊद तैयारी कर रहा है कि कहां पर कोष को रखा जाएगा। आणि मग कोष आणण्या अगोदर दावीद तयारी करत आहे की तो कोष कुठे ठेवला जाईल. हमें भी तैयारी करना है, आम्हाला देखील तयारी करायची आहे. हमारे हृदय की तैयारी करना आमच्या है। हृदयाची तयारी करायची. हृदय वो जगह है जहाँ पे परमेश्वर उपस्थित रहे। हृदय ती जागा आहे त्या ठिकाणी परमेश्वर उपस्थित होतो. तीसरी बात इसने किया, तिसरी गोष्ट त्यानं केली, इसने तंबू को खड़ा किया। त्यानं तो तंबू उभारला दाऊद ने तंबू को खड़ा किया संदूक को रखने के लिए। आणि दावीदाने तंबू ठोकला त्या कोशाला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी. ये तंबू कैसा था, हा तंबू कसा होता? आप सर्कस कितने लोग देखे हैं? सर्कस पाहिली ना सगळ्यांनी? बहन लोगों ने नहीं देखा सर्कस? आपने सर्कस देखा कि नहीं? आधा देखा या पूरा देखा? तो आधा हाथ क्यों खड़ा कर रहे हैं, पूरा करो। देखा आपने सर्कस का तंबू देखा आपने? सर्कसचा तंबू पाहिला ना? सर्कस के तंबू में सब जमा हो जाते हैं ना, वैसे ही दाऊद का डेरा था। तसाच दाविदाचा तंबू होता. दाऊद का तंबू वैसा था, दाविदाचा तंबू तसा होता. लेकिन मूसा का तंबू वैसा नहीं था। पण मोशेचा तंबू तसा नव्हता. मूसा के तंबू में सब लोग जा नहीं सकते थे। मोशेच्या तंबूमध्ये सर्व प्रवेश नव्हते करू दाऊद शकत. का तंबू ऐसा तंबू था जिसमें हर एक व्यक्ति प्रवेश कर सकता दाविदाचा था। तंबू असा तंबू होता जिथे प्रत्येक व्यक्ती येऊ शकत होता. इसलिए दाऊद का तंबू परमेश्वर खड़ा करने जा रहा है। आणि म्हणून दाविदाचा तंबू
या ठिकाणी परमेश्वराने खड़ा करने जा रहा है, कर उभा करत आहे. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, हम हर एक व्यक्ति जो यहाँ बैठे हुए हैं, जो यहाँ नहीं बैठे हुए हैं, वो भी परमेश्वर की उपस्थिति में दाऊद के डेरे में आ सकते हैं. आणि म्हणून जेवढे व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत, नाही आहेत, ते सर्वजण दाविदाच्या तंबूमध्ये प्रवेश करू शकतात. हर एक व्यक्ति को मौका है. प्रत्येक व्यक्तीला संधी आहे. हर एक व्यक्ति जो यहाँ बैठा हुआ है, जो नहीं बैठा हुआ है, वो यहाँ आ सकता है परमेश्वर की आराधना करने के लिए. प्रत्येक व्यक्ती जो इथे बसलेला आहे, नाही बसलेला, देवाची आराधना करण्यासाठी या दाविदाच्या तंबूमध्ये सहज प्रवेश करू शकतो. और परमेश्वर ने इस एक मौका आपको मुझे दिया है. आणि परमेश्वराने एक संधी तुम्हाला आणि मला दिलेली ये आहे. और ये दाऊद का डेरा क्या है? आणि हा दाविदाचा तंबू काय आहे? उसकी कलीसिया है, त्याची मंडळी, परमेश्वर की कलीसिया है. देवाची मंडळी. और परमेश्वर की कलीसिया के अंदर हर एक व्यक्ति आकर परमेश्वर की आराधना कर सकता आणि है. देवाच्या मंडळीमध्ये प्रत्येक एक व्यक्ती येऊन देवाची आराधना करू शकतो. परमेश्वर की उपस्थिति का अनुभव कर सकता है. देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. इसलिए दाऊद तंबू को खड़ा कर रहा है. आणि म्हणून दावीद त्या ठिकाणी तंबू उभा करत आहे. यीशु ने अपनी कलीसिया को खड़ा किया है येशूने आपली मंडळी उभी केली. कि हर एक व्यक्ति आकर मेरी उपस्थिति का अनुभव ले सकता है. प्रत्येक व्यक्ती येऊन माझ्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. इसलिए प्रभु की उपस्थिति में कलीसिया में मौका ना खोए. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्याचा, मंडळीमध्ये जाण्याची संधी कधीच गमावू नका. और इसलिए दाऊद ने सबको इकट्ठा किया. आणि म्हणून दाविदानं सर्वांना एकत्र दाऊद केलं. ने सभी को एकत्र किया. दाविदानं सर्वांना एकत्र केलं. पहला इतिहास 15:2 के अनुसार पहिला इतिहास 15:2 अनुसार सभी को उसने इकट्ठा किया. दाविदानं सर्वांना एकत्र इसलिए केलं. हमें भी एक साथ मिलकर, एक चित्त होकर, एक मन होकर हम प्रभु की कलीसिया में आकर प्रभु को ऊंचा उठाने के आणि लिए म्हणून आए. आम्हाला देखील एक मत, एक चित्त होऊन देवाच्या मंडळीमध्ये येऊन देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं आहे. हम सब मिलकर वो प्रभु की उपस्थिति को हम ला सके. आणि म्हणून आपण सर्व मिळून देवाची उपस्थिती आणू शकू. अब जब वो प्रभु की उपस्थिति संदूक को लेने जा रहा है, आता तो देवाचा कोष आणण्यासाठी जात आहे. पहला इतिहास 15:14 के अनुसार पहिला इतिहास 15:14 अनुसार वहां पे वो लोगों की तैयारी कर रहा है. त्या ठिकाणी तो तयारी करत आहे. याजक और लेवियों को पवित्र कर रहा है. याजक आणि लेव्यांना पवित्र करत आहे. उसको मालूम है पवित्रता के बिना कोष को हाथ नहीं लगा आणि सकते. त्यांना माहिती आहे की पवित्रतेशिवाय देवाच्या कोशाला हात नाही लावू शकत. परमेश्वर का संदूक लाने के लिए शुद्धता महत्व की है. देवाचे कोष आणण्याकरता शुद्धता महत्वाची. याजकों ने खुद को परमेश्वर का संदूक लाने के लिए पवित्र किया. याजकांनी देवाचा कोष आणण्याकरता स्वतःला पवित्र केलं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, जब भी प्रभु की उपस्थिति में आए, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ, अपने हृदय को चेक करना, आपलं हृदय पारखा, मन को चेक करना, मन पारखा, विचारों को चेक करना. विचारांची पारख सहज करा. रीति से प्रभु की उपस्थिति में ना आए, सहज रीतीने देवाच्या उपस्थितीत येऊ नका. पूरे निरीक्षण करके आना, आपलं निरीक्षण करा. क्योंकि प्रभु की उपस्थिति है, कारण ही देवाची उपस्थिती आहे, खुदा की उपस्थिति है. परमेश्वराची उपस्थिती और आहे. ये कोई इंसान की उपस्थिति नहीं है, आणि कुठल्या व्यक्तीची उपस्थिती ये नाही, प्रभु की तर उपस्थिति है. राजांच्या राजाची जब भी उपस्थिती प्रभु आहे. की उपस्थिति में आए, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये या, पूरे निरीक्षण के साथ में खुद को तैयार करके आना है. आपलं निरीक्षण करा आणि स्वतःची तयारी पूर्वक तुम्ही या. तब हम प्रभु की उपस्थिति को पहचान पाएंगे. आणि तेव्हाच आम्ही देवाची उपस्थिती ओळखू शकू. यहाँ पर दाऊद दो बातें यहाँ कर रहा है. आणि दावीद दोन गोष्टी या ठिकाणी करत आहे. पहली बात, पहिली वो गोष्ट, बजाने वालों को तैयार कर रहा तो है वाजवणाऱ्यांना तयार करत और आहे गाने वालों को तैयार कर आणि रहा गाणाऱ्यांना तयार करत है. आहे. सुनिए, ऐका, वो उसने चुना है, त्यांनी निवडलंय. बजाने वालों को चुना है वाजणारे निवडले, और गाने वालों को चुना है. गाणारे निवडले, वाद्य को बजा रहे हैं, वाद्य वाजवत आहेत वो नाचते गाते हुए, ये झूमते हुए प्रभु के संदूक को लाना चाहते आणि हैं. गात नाचत ते देवाचा कोष आणू इच्छितात. इसलिए जब भी आराधना में आए, आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही आराधना करता याल, सीरियस होकर ना आए. फार गंभीर होऊन नका येऊ. कई लोग इतना सीरियस आराधना करते हैं, कधी कधी आम्ही फारच गंभीर चेहरा घेऊन आराधना कुछ जगहों पे जाके हम देखते हैं एकदम सीरियस आराधना होती है. आणि काही ठिकाणी जाऊन आम्ही पाहतो एकदम गंभीर्याने ते आराधना करतात. पिन भी अगर गिर जाए उसकी भी आवाज आ आणि जाएगी. पिन जरी पडली तर त्याचाही आवाज येईल. बिल्कुल एकदम साइलेंट प्रभु की आराधना. आणि एकदम शांत देवाची आराधना. कई जगह पे देखा होगा आपने. काही ठिकाणी पाहिलं असेल. लेकिन दाऊद क्या कर रहा है? दावीद काय करतो? गाने वालों को, गाणाऱ्यांना, बजाने वालों को, वाजवणाऱ्यांना, वाद्य बजाते हुए प्रभु के संदूक को लेकर आना, वाद्य वाजवत देवाचा कोष घेऊन येतो. नाचते हुए आनंद करते प्रभु के कोष को लेकर आना है. नाचत आनंद करत देवाचा कोष घेऊन येतो. इसलिए जब भी आराधना में आए,
आणि म्हणून जेव्हा केव्हा आराधना करता याल, जब भी आप कंपाउंड के अंदर आए, जेव्हा त्या कंपाऊंड मधून आत जो या, कुछ भी हुआ वो बाहर फेंक के आ जाए। जे काही घडलं असेल ते बाहेर फेकून या. अपनी गाड़ी जहाँ गाड़ी पार्किंग करते हैं जिथं गाडी पार्क करता वहां पे छोड़ दें, वहां पे छोड़ दें आप। तिथं ते सोडून द्या. क्यों छोड़ दें? का? कि आराधना में तो आ गए, जाते समय वो लेकर जाएं, आराधने तर आले, जाता जाता ते घेऊन जाल. क्योंकि लोगों को आदत है, तर लोकांना सवय आहे, जो छोड़ा है जे सोडलंय वापस उसको पकड़ लेते हैं। परत ते पकडतात. अरे एक बार प्रभु की आराधना कर दिया, जो छोड़ा है वो वापस कभी मत लेना, प्रभु आपको विश्राम देगा। अरे जे तुम्ही देवाची आराधना केलेली आहे, जे सोडलंय ते परत घेऊ नका. परमेश्वर तुम्हाला शांती प्रभु की देईल. आराधना करें देवाची आराधना करा बड़े झूमते हुए गाते हुए। आणि नाचून गाऊन. प्रभु हम आपका धन्यवाद करते इस समय के लिए। प्रभू आज या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. दाऊद ने प्रयत्न किया तेरे संदूक को लाने के लिए, दाविदाने प्रयत्न केला तुझा कोष आणण्याकरता. वो महिमा छिन गई थी प्रभु, ती महिमा हिसकावून घेतली गेली होती वो प्रभू. संदूक को छीन लिया गया था। आणि तो कोष हिसकावून घेतला गेला होता. तेरी महिमा इजराइल से उठ गई थी, तुझी महिमा आता इस्रायल मधून उठली होती. लेकिन उसने उसको 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 गंभीरता से उसने लिया प्रभु, पण त्या गोष्टीला त्यानं गांभीर्यानं घेतलं और फिर से वो तेरी महिमा को लाना चाहता आणि पुन्हा तुझी महिमा तो आणू इच्छितो. और दाऊद ने लाया। आणि दाविदानी आणली. प्रभु वैसा तो हमें बना, प्रभू असंच तू आम्हाला बनव. हम तेरी महिमा से कभी अलग ना होने आम्ही पाए, तुझ्या महिमेपासून कधीच विभक्त होऊ हम नये. तेरी आराधना से कभी अलग ना होने तुझ्या पाए, आराधनेपासून कधीच वेगळं होऊ नये. हम गंभीरता से इन बातों को ले, आम्ही गांभीर्यानं या गोष्टी घ्याव्यात. हम किसी रूढ़ी परंपरा से आराधना नहीं आम्ही करेंगे, किती कुठल्याही रूढी परंपरेनुसार आराधना नाही करणार. हम नियमों में बंद कर आराधना नहीं आम्ही करेंगे, नियमामध्ये बांधून घेऊन आराधना नाही हम करणार. आत्मा और सच्चाई से और स्वतंत्रता से आराधना आम्ही करेंगे। आत्मा आणि खरेपणाने आणि स्वतंत्रतेने आराधना करणार. प्रभु तेरी उपस्थिति में हमेशा चले प्रभू आम्ही नेहमी तुझ्या उपस्थितीत चालावं और तेरी आराधना का महत्व हमें समझे, आणि तुझ्या आराधनेचं महत्व आम्हाला कळावं. और ऐसी बात को जानते हुए अपने जीवन में आगे बढ़े। आणि हीच गोष्ट जाणून घेऊन आम्ही पुढे जब चालावं. भी हमें मौका मिले आराधना करने का, जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल आराधनेची, बड़े आनंद के साथ नाचते गाते हुए हम उस आनंद में सहभागी हो, ऐसा होने आणि दे, मोठ्या आनंदाने नाचत गात आम्ही त्या आराधनेमध्ये सहभागी व्हावं असं होऊ दे. ऐसे होने दे प्रभु। असंच होऊ और दे. हमारे जीवन का ये मुख्य भाग है प्रभु, इस बात को हम समझे। आणि आमच्या जीवनाचा हा मुख्य भाग आहे हे आम्ही समजून घ्यावं. आराधना हमारे जीवन का एक मकसद है, आराधना आमच्या जीवनाचा एक उद्देश आहे. ये अलग ना हो पाए प्रभु, हे आमच्यापासून वेगळं होऊ यही दे तुझसे नको. प्रार्थना करते हीच आम्ही तुला विनंती करतो. हैं। थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये. आमीन।